या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव SSC 1998 बॅच स्नेह मेळावा मातोश्री हॉल सावरगाव या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झालाय। सुंदर मेळाव्यामध्ये आपापली मनोगते विद्यार्थ्यांनी व्यक्त केलीत। शून्यातून विश्व निर्माण करावं अशा या सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे आणि आपल्या आईवडिलांचे, आपल्या गावाचं, आपल्या शिक्षकांचं नाव उज्ज्वल केलंय। फक्त दरवर्षी स्नेह मेळावा न घेता प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील व्हावं आणि समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो या उद्देशानं ज्ञानेश्वर विद्यालय सावरगावमधील शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना मदत करावी या उद्देशानं स्नेह मेळावा संपन्न केला गेला। अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगतं व्यक्त केलीत। मनोगत व्यक्त करत असताना शाळेतील जुन्या आठवणी जाग्या झाल्या। काही विद्यार्थ्यांना सरांच्या बद्दल जुन्या आठवणी आल्यामुळे अश्रू अनावर झालेत। धुमाळ सर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं की खूप मोठे असा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतलाच पाहिजे। तसं काही नाही, नको आम्हाला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ काही नको, परंतु तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा चांगल्या पद्धतीनं करा, तोच आशीर्वाद शेवटपर्यंत तुम्हाला लागणार आहे। अशा पद्धतीनं मनोगत व्यक्त करून सर्वांना प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी गुरुवर्य भालेराव सर, धुमाळ सर, गोसावी मॅडम, सईद मॅडम, ताजने सर उपस्थित होते। तसेच माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या। सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान धुमाळ सर यांनी भूषवलंय आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी विद्यार्थिनी सपना खांडगे पादीर आणि लता जुंद्रे कदम यांनी केलंय, तर आभार प्रदर्शन माजी विद्यार्थिनी विजया गाडवे खिलारी यांनी मानलेत। राज्य स्नेह संमेलन या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि या कार्यक्रमाचे साक्षीदार असलेले सर्व प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थी, या सर्वांचं मी प्रथम सर्वांना धन्यवाद देते की त्यांनी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम घडून आणलेला आहे। सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि त्यांचा आनंद पाहून आम्हालाही आनंद झाला। 25 वर्षांनी हा सोहळा पार पडतोय म्हणजे साधी गोष्ट नाही। आम्ही म्हणजे शिकलेलो, आमचा आता गेल्या वर्षी 50 वर्षांनी झालेला आहे सोहळा आणि तुमचा आता 25 वर्षांनी सोहळा आम्ही अनुभवतोय, त्यामुळे खूप आनंद झालेला आहे। तुमच्या या कार्यक्रमाला मनापासून भरभरून अगदी शुभेच्छा। तुम्ही इतके मोठे झालात, कोण आर्टिस्ट आहे, कोण इंजिनियर आहे, कोण उद्योजक आहे, कोण मिलिटरीमध्ये देशाची सेवा करणारे लोक आहेत सगळे तुम्ही। खूप हेवा वाटतं की आम्हाला नाही एवढं शिकता आलं तुमच्या एवढं, कारण त्या काळात आमच्या वेळेला एवढं शिकवतच नव्हती। आता तुमचं इतकं शिक्षण पाहून खरंच आम्हाला हेवा वाटतो। तुमची हुशार बॅच आहे, सगळ्या मुलींचे आता पाहिल्यावर, मुलांचं पाहिल्यावर खरंच हेवा वाटतो की इतकी हुशार मुलं या बॅचची आहेत। त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद। सर्व ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत असतात, भेटत असतात, आपले सुखदुःख सगळे शेअर करत असतात। आता नुकतंच दिवाळी येऊन गेली आणि ही एक आपली दिवाळीच आहे म्हणायची। हे आनंदाची पर्वणी आहे, दिवाळी आहे। गोड गोड फराळ करतो आपण दिवाळीमध्ये, तसा हा आपल्या गप्पा गोष्टींचा एक प्रकारे फराळच आहे आणि तो फराळ आपल्याला असं वाटतं की आपण आता तळलेलं खाऊ नये, पण ते पौष्टिक आहे या दिवसामध्ये। तसा हा सुद्धा फराळ जो आता झालाय ना, हा आपल्याला अतिशय पौष्टिक आहे। लाईट गेली, अतिशय पौष्टिक असा फराळ आहे। तर अशा प्रकारे असं तुम्ही कार्यक्रम करत जा, वेळ मिळेल तसं। अगदी आता सगळे सांसारिक आहेत, वेळ मिळेलच असं नाही, परंतु जेव्हा मिळेल तेव्हा एकत्र येत चला। या निमित्ताने तुम्ही सर्वांनी स्मरण ठेवून आम्हाला कृतज्ञ भावनेने बोलवलं आणि आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन 4 लोक का होईना पण आलो। आम्हालाही त्याबद्दल खूप आनंद वाटतो। हा कार्यक्रम म्हणजे आनंदाची पर्वणी आहे, संजीवनी आहे। सगळ्यांना यातनं मिळत असतं सगळं। सर्वांनाच, सर्व मुले ही प्रगतीच्या मार्गावर आहेत, वाटचाल करत आहेत, गगन भरारी घेतलेली आहे सर्वांनी, परंतु तरी आपले पाय हे जमिनीवर असू दे। मातीशी इमान राखा, सर्वांशी काळजी घ्यायचा, आईवडिलांची, सासू सासऱ्यांची,
जमेल तशी सेवा करत चला. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडं जास्तीत जास्त लक्ष द्या. जसं आमचं शिक्षण नाही झालं, पण तुम्ही आमच्या मुलांच्या रूपाने शिक्षण पूर्ण केलं. जसं तुमच्या मुलांनी तुमच्या काही इच्छा आता ते एका मुलीने बोलून दाखवलं की आपली इच्छा ही मुलांच्या दृष्टिकोनातून पूर्ण करायची, तसं सर्वांनी करा. ते पाहून आम्हालाही खूप आनंद होतो. समाजाची पण सेवा करा. आपल्या मुलांना आपल्या आयुष्याला जी शैक्षणिक दिशा दिलेली आहे, या माऊलीच्या नावाचं जे आपलं मंदिर म्हणजे शाळा आहे, तिला भेट देत चला. तिचे काय अडचणी असतील, गरीब मुलं असतील तर त्यांच्यासाठी पण आपल्याला जर काही करता आलं तर ते करत चला. आणि मित्रांना एकमेकांना कोणाला आर्थिक, मानसिक, शारीरिक गरज भासेल तशी ती पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सुद्धा त्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी देशाच्या रक्षणासाठी तिथं तत्पर आहे. त्यानंतर दशरथ या ठिकाणी तो सुद्धा खूप छान यात्रेचं नियोजन करतो. काशी यात्रा असेल, बालाजी यात्रा असेल, त्यांनी आम्हाला स्वतःला, माझ्या कुटुंबाला, आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी नेलं आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन केलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप उंच अशी तुम्ही भरारी घेतलेली आहे आणि खूप छान असं तुम्ही काम करत आहात. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे सेवा करा आणि सगळ्यांच्या जे इच्छा आहेत त्या पूर्ण करा. आई वडील, तुमचे सासू सासरे यांचं तुम्ही सेवा करा आणि मुलांचं सुद्धा शिक्षण खूप चांगल्या पद्धतीने होईल. त्या पद्धतीनं तुम्ही पहा आणि पुढील जे आयुष्य आहे तर तुमचं जे आहे तर ते यशस्वी होण्यासाठी आणि तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी होऊन पुढील आयुष्य सुखासमाधानाचं, समृद्धीचं होईल या दृष्टीनं आम्ही आणि माझे सहकारी आम्ही प्रार्थना करतो. आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझी भाषण. सन्माननीय अध्यक्ष आणि व्यासपीठ, मी त्यावेळेसुद्धा कधी तुम्हाला म्हणजे विषय सोडून कधी फालतू बोललो नाही, बरोबर काय? आणि आजही बोलू शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या रस्त्यावर योग्य आहात. अनेक मी तुमचे भाषणं ऐकले. तुम्ही तुमच्या रस्त्यावर योग्य आहात, अशीच वाटचाल करा. फक्त अजून एकमेकाला मदत करा. म्हणजे आर्थिक, सामाजिक काय असेल, फक्त राजकीय मदत करू नका. एवढं बोलून मी थांबतो. आम्हाला तुमच्याकडनं शाल नको, श्रीफळ नको, काही नको. कधीतरी महिन्यातनं किंवा वर्षातनं एखादा फोन करा. अगदी हृदय भरभरून येईल आमचं. आम्ही तुम्हाला जे काही शिकवलेलं आहे, तुम्ही आमच्याकडनं जे काही शिकवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तो प्रत्यक्षात आत्मसात करा. आणि म्हणून विद्यार्थी मित्र, या बॅचच्या बंधू भगिनींनो, कारण तुम्ही जवळपास 40च्या पुढच्या मगाशीच मी उल्लेख केला. आणि म्हणून तुम्ही ज्या जीवनामध्ये आज रमला आहात, त्या जीवनामध्ये रमत असताना, तुमची जीवन जगत असताना आपलेपणाची भावना ही दृढ करा की ज्याच्यातनं एकमेकांची सुखदुःख तुम्हाला शेअर करता येतील. जोपर्यंत आपल्याला आपलेपणाची भावना निर्माण होत नाही तोपर्यंत अशा कार्यक्रमाचा काहीही उपयोग नाही. या कार्यक्रमाला मला नाव नाही ठेवायचं. मला फक्त एकच म्हणायचं आहे की तुम्ही सगळे विद्यार्थी जेव्हा एकत्र येता तेव्हा एकमेकांची आपुलकेनं, आपलेपणानं चौकशी करा की जे एक मित्र दुसऱ्याकडे जेव्हा आपली सुखदुःख शेअर करतो, स्पुंदून रडून आपलं जे दुःख आहे ते सांगतो, त्याला आपलेपणा म्हणतात. आणि म्हणून मित्रांनो, ह्या गोष्टी आपण या ठिकाणी करायला हव्यात, शिकायला हवं आणि आचरणात आणायला हवं. दुसरं एक मला थोडंसं बोलतो आणि बंद करतो. आपण सगळेच पांडुरंगाच्या भेटीला जातो. पांडुरंग, भगवान पांडुरंग आपल्याला कधी म्हटलं या बरं झालं. आपण नेलेला जो काही नैवेद्य असेल, प्रसाद असेल, तो आपण तिथे ठेवतो. त्या वस्तुरूप नैवेद्याचा, प्रसादाचा त्यांनी कधी स्वीकार केला, घेतला हातात पटकन ओढून
रुक्मिणी मातेनं कुठला व्हॉट्सॲप करून तुम्हाला सांगितलंय कशा आहेस तू असं केलाय व्हॉट्सॲप कधी नाही केलं. पण तरी देखील आपण पांडुरंगाच्या दर्शनाला तिथे जातो. कारण तिथे गेल्यानंतर जेव्हा पांडुरंगाचं चरण आपण स्पर्श करतो तेव्हा तुमच्या माझ्यामध्ये ती भक्ती असते. ही भक्ती जेव्हा निर्माण होते तेव्हा निश्चितच त्याच्यातून आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि शक्तीतूनच आपल्याला प्रेरणा प्राप्त होते की हे पांडुरंगा मी तुझ्या द्वारी आलोय, मला खूप चांगली शक्ती दे. आपण त्या ठिकाणी पांडुरंगाला साकडं घालतो की माझ्या राज्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना माझ्या सगळ्या आप्तजनांना सुखी ठेव. मला नाही ठेवलं तरी चालेल असं नाही म्हणणार कोणी, कारण आपलेपणाची भावना आता कमी झालेली आहे, पुन्हा त्याच्यावर नाही बोलणार मी. पण हे मात्र निश्चित म्हणतो पांडुरंगा सगळ्यांना सुखी ठेव. आणि मग नमस्कार करून जेव्हा आपण त्या देवळाच्या बाहेर येतो तरी देखील आपली ओढ अशी पाठीमागं असते. पुन्हा परत आपण कळसाचं दर्शन घेतो. आता ही जी काही ओढ आहे त्याला आपण भेटीची ओढ म्हणतो, की जी तुम्ही 25 वर्षानंतर आज अनुभवली. भेटीची ओढ तुम्हाला 25 वर्षानंतर लाभल्यानंतर तुम्ही शांत राहिलात का? नाही हो. भेटल्याबरोबर पटकन एकमेकांना भेटलात, नमस्कार केला आणि नमस्कार केल्याबरोबर प्रत्येकाच्या मुखातनं काही ना काही बाहेर पडलं. तुझं कसं चाललंय, माझं काय चाललंय वगैरे वगैरे चर्चा केल्या. म्हणजे आपण एकमेकांचं ऐकलं, आपण ऐकवलं. एवढ्यावर नाही थांबलो आपण. जेव्हा आता आपण जाणार आहोत, निघणार आहोत, आपली भेट संपलेली आहे, तेव्हा आपल्याला पुन्हा परत येऊ का मी हे म्हणणारच आहोत ना. याला म्हणतात ओढ. आणि म्हणून अशी ओढ ही तुमच्या जीवनामध्ये सतत निर्माण होऊ दे. तुम्हाला चांगलं आरोग्य प्राप्त होऊ दे. तुम्ही सगळे बलवान आहात, कीर्तिवंत आहात, यशवंत आहात. आणि म्हणून मला माझी पात्रता आहे की नाही तुम्हाला आशीर्वाद देण्याची माहीत नाही मला, पण लाख लाख शुभेच्छा, लाख लाख अभिनंदन. आणि विद्यार्थी मित्र हो, पुनश्च एकदा हा जो काही कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाला मला अध्यक्षीयपद दिलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे, ऋणी सतत राहील. मला केव्हाही कुठेही भेटा, निश्चितच तुमचं मी स्वागत करेन आणि पुनश्च एकदा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देऊ. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, सावरगाव. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.